ईडीच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। ईडी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निदर्शनं केली आहेत। रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून दिवसभर रंगलेला हाय व्होल्टेज ड्रामा पाहूयात या खास रिपोर्टमधून। रोहित पवारांवर ईडीकडून प्रश्नांची सरबत्ती। ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। ईडी कारवाईवरून हाय व्होल्टेज ड्रामा। रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो या संस्थेत कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रोहित पवारांवर प्रश्नांची सरबत्ती केली। रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरून दिवसभर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। विधानसभेच्या प्रांगणात असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करून रोहित पवार ईडी कार्यालयाकडे रवाना झाले। बघा, मी या सगळ्यांच्या प्रेरणेने चालणारा एक कार्यकर्ता, एक मराठी माणूस आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो कार्यकर्ता असतो तो कधीही पळून जात नाही, तो लढत असतो, संघर्ष करतो। आणि मी सुद्धा या थोर व्यक्तींच्या विचाराने चालणारा एक मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस म्हणून प्रामाणिकपणे जे काही सहकार्य करेल ते करेलच, पण पळून जाणार नाही, लढत राहणार जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत। त्यानंतर रोहित पवार समर्थक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली। एकच वादा रोहित दादा म्हणत रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी ईडी विरोधात यल्गार केला। रोहित पवारांसाठी आजोबा शरद पवार मैदानात उभे ठाकले। नातवाची चौकशी होईपर्यंत आजोबा पक्ष कार्यालयात ठाण मांडून होते। ईडी ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी रोहित पवारांनी शरद पवारांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले। यावेळी शरद पवारांनी यशवंतरावांचं पुस्तक रोहित पवारांना भेट म्हणून दिलं। यानंतर ईडी ऑफिसपर्यंत रोहित पवारांना सुप्रिया सुळे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी साथ सोबत केली। सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईलच। हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे आव्हानं येत राहतील, पण आव्हानावर मात करून संघर्ष करू, पण सत्याच्याच मार्गाने चालू। हा विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे तो पुढे न्यायचं काम आदरणीय पवार साहेबांनी गेले 6 दशके केलंय आणि तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान। याच्यासाठी आम्ही आज ही आमची लढाई आहे। मला एक कळत नाही, हा इव्हेंट कशा करता? रोहित पवारजींना जर एखादी नोटीस आली असेल, त्या नोटीसचं उत्तर द्यायचं आहे फक्त। आम्हालाही नोटीस आल्या आहेत, गिरीश महाजनांनाही जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला आहे, देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दलही कट कारस्थान रचलं गेलं, प्रवीण दरेकरांनाही जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला, नारायण राणे साहेबांना जेवता जेवता पोलिसांनी उचललं, नवनीत राणांना त्या ठिकाणी हनुमान चालीसा बोलता बोलता जेलमध्ये टाकलं 2 दिवस। काय केलं तुम्ही? रोहित पवार हे बारामती ॲग्रोचे CEO आहेत। 50 कोटींच्या कर्जाप्रकरणी कन्नड सहकारी कारखान्याचा लिलाव करण्यात आला। कारखाना बारामती ॲग्रो कंपनीकडून खरेदी करण्यात आला। हायटेक इंजिनिअरिंग आणि एका कंपनीचा या लिलावात सहभाग होता। बारामती ॲग्रो कंपनीनं हायटेक इंजिनिअरिंगला 5 कोटी दिल्याचं समोर आलं। 5 कोटी मिळाल्यानंतर हायटेक इंजिनिअरिंगचा लिलावात सहभाग होता। बारामती ॲग्रोनं भांडवलाच्या नावाखाली बँकांकडून पैसे घेऊन लिलावात वापरल्याचा आरोप आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे नेते सुटले आणि रोहित पवार, जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लावल्याचा आरोप केला जातो। आता रोहित पवारांविरोधात ईडी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।